In the previous session, we are done with parallel axis theorem. आज आपल्याला शिकायचा perpendicular axis theorem. आता हा कशासाठी आला तर when there is a plane laminar body. ठीक आहे. I will give the heading first. Perpendicular axis theorem. हा का डेव्हलप केला हे कळणं पण फार इम्पॉर्टंट आहे. मग हा वापरायचा कसा ते आपल्याला कळेल. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. काल आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम पाहिला. सेंटर ऑफ मास मधनं जाणारा आहे माहिती आहे. तर त्याला पॅरलल दुसरा जो कुठल्याही पॉईंट मधनं जाणारा ऍक्सिस आहे त्याच्या भोवती बॉडी फिरली तर पॅरलल ऍक्सिस थिअरम वॉज ऍप्लिकेबल फॉर 2D एज वेल एज 3D ऑब्जेक्ट्स. तो कोणासाठी पण चालत होता. इथे तसं नाहीये. इथे जरा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की परपेंडिक्युलर वाला जो ऍक्सिस थिअरम आहे इज ऍप्लिकेबल फॉर 2D bodies only. For mics mute करा. बेटा माइक म्यूट कर. चलो तो प्लीज कॉन्सन्ट्रेट कि बेटा परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम इज फॉर 2D बॉडीज ओनली. 2 डायमेन्शनल वाल्या बॉडी. आता 2 डायमेन्शनल बॉडी म्हणजे काय? प्लेन लॅमिनार बॉडी जसं बोलतो आपण त्याला. प्लेन लॅमिनार. तुमच्या नोटबुकचं एखाद्या पुस्तकाचं एक सिंगल पन्ना घ्या पेज. जसं माझा व्हाईट बोर्ड तुमच्यासाठी कोण आहे? 2D बॉडी. त्याला फक्त लेंथ ब्रेड्थ विषय संपला. आर यू अंडरस्टँडिंग? लेंथ ब्रेड्थ. एक नोटबुकचं पेज घेतलं चुपिक हॉरिझॉन्टली पकडलं तर बेटा ते पेज काय? प्लेन लॅमिना असं बोलतो त्याला आपण. 2D ऑब्जेक्ट. 2D ऑब्जेक्ट त्याला तिसरा डायमेन्शन आला पाहिजे. यांच्यासाठी हा ऍप्लिकेबल आहे. विथ फील समजून घ्या. मग तुम्हाला कळेल की बाबा 3D साठी हे पण कळलं. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट असतात ह्या चांगल्या लेवलची सम सोडण्यासाठी. परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. तर मी काय करतो बेटा एक प्लेन लॅमिनार बॉडी कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो? हे बघ प्लेन लॅमिनार बॉडी. एक 2D बॉडी आहे. ओके. प्लेन लॅमिनार बॉडी. मी मुद्दाम वाकडी तिकडी काढली कारण पुढे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपल्याला घ्यायचे असतात. सो आपण एक टाइमपास रॅन्डम ऑब्जेक्ट घेतला. प्लेन लॅमिनार बॉडी. तर बेटा 2 इम्पॉर्टंट पॉइंट्स आर देअर. कोणते? ओके. I have been showing 2 axes. Please look carefully. चलो लेट अस से हा x, हा y आणि हा z. नीट लक्ष जाता माझ्याकडे. हॉरिझॉन्टल वाला x, व्हर्टिकल वाला आपण y लिहायचो. इथे जरा z लिहिलाय आपण. कोणतेही चालतात तुम्हाला माहिती. हॉरिझॉन्टल वाला x, व्हर्टिकल वाला y आणि हा z असतो. पैकी मी काय केलंय? हा x याला z. ओके. एक उरला जो तुमच्याकडे येतोय तो आपला y. क्लियर आहे? सो बोर्ड वरती आय हॅव शोन इट इन दिस वे. सो प्यारे बच्चों आई विल बी सेइंग की लाईक कन्सिडर अ प्लेन लॅमिनर बॉडी. बघा काय बोलतो मी. कन्सिडर अ प्लेन लॅमिनर बॉडी. मी कंसात 2D पण लिहिलं. कन्सिडर अ प्लेन लॅमिनार 2D बॉडी rotating about 3 म्युच्युअली. प्रत्येक शब्द फार इम्पॉर्टंट असतो रे. मी जे लिहितो म्हणजे बघ मी लिहितो म्हणजे फिजिसिस्ट पीपल हॅव बीन गिवन इन दिस वे अँड इन टेक्स्ट बुक इज ऑल्सो देअर. व्हाय? की बेटा कन्सिडर प्लेन लॅमिनर 2D बॉडी rotating about 3 mutually perpendicular axes x, y and z. ह्या पॉइंटचा अगोदर फील देतो त्याच्याशिवाय मजा नाही. प्यारे बच्चों लेट्स टेक आर बुक. ओके. हे बघ हे आपलं बुक आहे. कन्सिडर दिस बुक टू बी अ प्लेन लॅमिनर बॉडी. त्याला काय कन्सिडर करा? अ प्लेन लॅमिनर बॉडी. हे बघ लेंथ आणि ब्रेड्थ बस एवढ्याच 2 गोष्टी कन्सिडर करा.
हे जे माझं बुक आहे त्याला मी 3 ऍक्सिसच्या भोवती फिरवतो. फटाफट येस टाईप करायचं इफ यू हॅव गॉट द फील. 3 ऍक्सिस आहेत. एक एक्स हॉरिझॉन्टल आहे, नाव वाचले आपण हॉरिझॉन्टल एक्स. हा जो व्हर्टिकल वाला आहे तो झेड आहे, आणि हा जो तुमच्याकडे किंवा असा आहे राईट, तर तो आहे. चला कमॉन, सगळ्यात पहिले एक्स. हे पुस्तक माझं बघ याच्या अबाउट फिरतंय, ह्या ऍक्सिसच्या अबाउट फिरेल. बघ ही साईड फिक्स केली तर बुक विल मूव्ह लाईक दिस, रोटेट लाईक दिस. बरोबर, इन दिस वे. एक ऍक्सिसचा फील क्लिअर आहे. वरचा हा चीक 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 कुठे पकड, इथं पकडला. पुस्तक याच्या अबाउट असं फिरेल. क्लिअर आहे. आणि हा उरला एक, याच्या भोवती पुस्तक कसं फिरेल हे बघ, इथे फिक्स करतो मी. इन दिस वे. फटाफट यस टाईप करा. इज एव्हरीवन क्लिअर विथ द फील्ड की 3 ऍक्सिसच्या भोवती पुस्तक कसं फिरलं. हॉरिझॉन्टल वाल्याच्या भोवती असं क्लिअर आहे, जो व्हर्टिकल वाला आहे त्याच्या भोवती असं, आणि जो हा वाला आहे त्याच्या भोवती इन दिस वे. क्लिअर आहे. सो प्लेन लॅमिनर बॉडी. कंजूस महाकंजूस विद्यार्थी मित्रों, यस टाईप करायला सुद्धा तुम्हाला कंजूशी आली. सो वी मस्ट गेट दॅट फील की दिस प्लेन लॅमिनर बॉडी इज रोटेटिंग अबाउट 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. सो बेटा ह्या एक्सच्या भोवती बॉडी फिरली दिस वे ओमेगा, ह्या झेडच्या अबाउट पण फिरली ही अशी आहे की नाही, आणि याच्या अबाउट पण फिरली झम झम झम. ठीक आहे, आता लक्ष द्या. विथ ओमेगा कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. हा झाला पहिला पॉइंट की बॉडी 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या भोवती फिरली. दुसरा महत्वाचा पॉइंट, एक्स आणि वाय हे 2 ऍक्सिस आर इन द प्लेन ऑफ द बॉडी. एक्स ऍक्सिस and y axis are in the plane of body. म्हणजे काय, हे आता वाक्यावरती चांगल्या लेवलचे सम्स खेळायचे आपल्याला. ही जी बॉडी हॉरिझॉन्टली ठेवली होती मगाशी मी, हे जे बुक पकडलं होतं हे बघ, हे तर 2 ऍक्सिस ह्याच्या प्लेन मध्ये आहेत. समजा याला मी असं हॉरिझॉन्टल फरशीवर पकडलं, हे बघ हा एक्स आणि हा वाय, हे 2 ऍक्सिस, हा एक्स आणि हा वाय आर इन द प्लेन, हे पुस्तकाच्या प्लेन मध्ये आहेत, आणि ह्यांना परपेंडिक्युलर हा वाला आहे झेड. क्लिअर आहे. ह्या वाक्यावरती आपल्याला खूप खेळायचं आहे पुढे. एक्स अँड वाय आर इन द प्लेन ऑफ द बॉडी, आणि झेड इज परपेंडिक्युलर टू झेड ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ बॉडी. क्लिअर आहे बेटा. बॉडीच्या प्लेनला झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे, एक्स आणि वाय आर इन द प्लेन ऑफ द बॉडी. हा झाला फील. ओके. आता डेरिव्हेशन कसं करणार आपण, हेच तर ऍप्लिकेशन आहे आपल्याला. का बॉडी, मी काय करतो बॉडीवरती कोणी पण एखादा पॉइंट ह्या इथे पकडतो बरं का, की जिथे एलिमेंटल मास डीएम हॅज बीन सिच्युएटेड. एक छोटूस मास डीएम इज सिच्युएटेड, आणि लेटस से दॅट पॉइंट बी पी. लेटस से की बाबा पॉइंट पी. सो पुढचा पॉइंट मी लिहितो, कन्सिडर पॉइंट पी ऑन बॉडी. बॉडीवरती एक पॉइंट पी आहे, at which elemental mass खूप छोटं मास 1 करोड रुपये असतील तर 1 रुपया हा वाला फील आहे त्या मासचा. बॉडी 1 करोड रुपये आहे तर तो डीएम 1 रुपया इतका छोटा. कन्सिडर पॉइंट पी ऑन द बॉडी at which elemental mass डीएम इज सिच्युएटेड. क्लिअर आहे बेटा. प्रॉपर फील घेऊन अंडरस्टँड कर, म्हणजे एक्झाम मध्ये जर कधी असा थेरम आला तुला पण हे लिहिता येईल. आता लक्ष दे. आता विषय आला जॉमेट्रीचा. तर बेटा एक्स ऍक्सिस पासून आणि वाय ऍक्सिस पासून आणि झेड ऍक्सिस पासून
याचे जर का डिस्टन्सेस पाहिजे असतील, राईट, आणि तुला आता तुझ्या रूम मध्ये फील घ्यायचा असेल ना 3D वाला, तर चल हाताचं बोट असं पकड. हा, ह्या बोटाचं तुमची प्रत्येकाची रूम 3D आहे का नाही? तुमच्या रूमच्या कोणत्याही कोपऱ्याला पहा, 3 ऍक्सिस तुला दिसतील. सो कुठला एखादा पॉईंट कन्सिडर कर. ड्र 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 यू विल गेट 3 डिस्टन्सेस फ्रॉम 3 ऍक्सिस. आता याची पण सिच्युएशन तशी आहे बघा. मी जर याला विचारलं, हॅलो पी, व्हेअर आर यू? हॅलो पी, व्हेअर आर यू? मग तो आपल्याला काय म्हणेल, गुरुजी ऍट अ डिस्टन्स ऑफ y फ्रॉम x, हिअर आय एम, हिअर आय एम, व्हॉट डू यू डू, असं काहीतरी गाणं म्हणेल तो. बघ ना, हा जो एक्स ऍक्सिस आहे हॉरिझॉन्टल वाला, त्याच्यापासनं ही इज ऍट अ डिस्टन्स ऑफ y. हा जो y ऍक्सिस असा आहे बरं का, त्याच्यापासनं बघ ना, अलॉंग एक्स जावं लागेल ना त्याला. नाही का आलं, नाही का आलं, मी सांगतो. हा जो पॉइंट बी आहे, याला जर आपण विचारलं की बाबू तू एक्स ऍक्सिस पासून कुठे आहे, तू एक्स ऍक्सिस पासून कुठे आहे, तो तुम्हाला काय म्हणन, गुरुजी अलॉंग वाय तुम्ही चालत या मला भेटायला. एक्स ऍक्सिस पासून कसं आहे, अलॉंग वाय तुम्ही चालत या मला भेटायला, राईट. समजा त्याला विचारलं, अरे बाबा तू वाय ऍक्सिस पासून कुठे आहे, तर तो मला काय म्हणल, गुरुजी तुम्ही अलॉंग एक्स चालत या मला भेटायला. काय म्हणाल तुम्हाला, अलॉंग एक्स चालत या मला भेटायला. सो ही इज ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स फ्रॉम वाय ऍक्सिस. ही इज ॲट अ डिस्टन्स ऑफ वाय फ्रॉम हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस. क्लिअर आहे. त्याला आपण विचारलं, बरं ठीक आहे बाबा, या दोघांचं प्रकरण ठीक आहे. यू आर ॲट हाऊ मच डिस्टन्स फ्रॉम झेड ऍक्सिस, तू झेड पासून किती डिस्टन्सला आहे, व्हर्टिकल. तर तो काय म्हणाल, हे काय, आय एम ॲट अ डिस्टन्स ऑफ सम आर, आय विल से. तो काय म्हणला आपल्याला, आय एम ॲट अ डिस्टन्स ऑफ सम आर, परपेंडिक्युलर राहते. हे बघणार आहो, समजा ह्या बोटाच्या टोकाला इथं कुठेतरी तो आहे, आणि हा ऍक्सिस आहे. हे बघ ना, एवढं डिस्टन्स आर. ओके, आर डिस्टन्स फ्रॉम झेड. सो मी याला असं घेतो आर. आता इथे यू हॅव टू लुक प्रॉपरली की बेटा धिस अँगल इज ऑल्सो 90. हे बघ इथं लक्ष दे, धिस अँगल इज ऑल्सो 90. क्लिअर कट आहे. हा, आता लक्ष द्या, धिस इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू धिस. हे सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ठीक आहे ना. ओके, आता लक्ष दे. आता डेरिव्हेशन कसं करायचं, दॅट्स क्वाईट इझी. आपण काय म्हणणार, लेट्स से फॉर एक्स ऍक्सिस एम आय ऑफ, बघ बर का, एम आय ऑफ, आधी आपण घेतो एलिमेंटल मास, एम आय ऑफ एलिमेंटल मास. अच्छा, एलिमेंटल शब्द काढतो आता, एम आय ऑफ डीएम. आपल्याला माहिती ना एलिमेंटल मास लिहिला आपण किती वेळा, एम आय ऑफ डीएम, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ छोटूसा मास डीएम अबाउट एक्स ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अबाउट त्याला फिरलो, डुम झुम झुम. हे बघ ना, हा एक्स ऍक्सिस आहे, ड्र, आणि हे जे मास इथं कुठतरी त्याला याच्या अबाउट फिरलो. क्लिअर आहे. एक्सच्या अबाउट ते मास, छोटूस मास फिरलं तर असं फिरेल ना. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट एक्स ऍक्सिस. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, I is equal to mass into perpendicular distance square. I is equal to y-axis. I is equal to mass into perpendicular distance square from axis of rotation. है की नाही, कॉन्सेप्च्युअल फॉर्म्युला वापरा. सांग मला आता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ dm, छोटूसा मास dm अबाउट x ऍक्सिस झुम 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 विल बी, I नाही लिहिणार मी त्याला, di सफिक्स x. का, तर छोटूशा मास डीएम मुळे जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो खूप छोटूसा असणार आहे, म्हणून मी त्याला लिहिलं डी आय. अबाउट एक्स असल्यामुळे सफिक्स एक्स इज इक्वल टू मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. हु इज मास गुरुजी, इट इज डीएम. इट इज डीएम गुणिले परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. ह्या ऍक्सिस पासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, वाय. एक्स ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, वाय. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर म्हणजेच वाय स्क्वेअर. आता हा एम आय ऑफ
डीएम अबाउट एक्स आला. तर असाच मला पाहिजे बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. पहिले डीएम घेतलं ना, आता बॉडी अबाउट एक्स ऍक्सिस. डीएम 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 हे सगळे डीएम जर का एकत्र केले तर मला प्लेन लॅमिनर बॉडी जी आपली आहे ही जी कोणी आहे आपली प्लेन लॅमिनर बॉडी आहे. कोणती बेटा ही? मी तर मुद्दाम त्याचं नाव लिहितो, PLANE, प्लेन लॅमिनर बॉडी, जिचं मास कॅपिटल एम आहे. प्लेन लॅमिनर बॉडी जिचं मास कॅपिटल एम आहे. 2D खूप वेळा बोललो मी, 2 डायमेन्शनल आहे. हा, तर छोटा डीएम 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 सगळे डीएम गोळा केले तर मला एम भेटणार आहे. प्लेन लॅमिनर बॉडीचा मास एम, राईट. मग आता मला एम आय पाहिजे, तर हा जो DIX आहे हे सगळे DIX गोळा करा. DIX DIX DI, ह्या डीएम मुळे DIX, दुसऱ्या छोट्याशा डीएम मुळे DIX, अजून एका छोट्या डीएम मुळे DIX, अजून एका छोट्या डीएम मुळे DIX, अशा सगळ्या बॉडीचे हजारो करोडो DIX गोळा केले तर ती प्रोसेस आहे इंटिग्रेशन. सो बेटा इंटिग्रेशन ऑफ DIX, इंटिग्रेशन ऑफ DIX इज इंटिग्रेशन ऑफ DM into I square. आणि सगळ्या DIX इंटिग्रेशन विल बी IX, which is equal to integration DM into I square. DM चा लॉंग फॉर्म सांगा एकदा. काय प्रश्न विचारतील त्याचा नाद खुळा आहे. ब्युटिफुल अँड द फनी क्वेश्चन. DM चा कुठं लॉंग फॉर्म असतो का? अरे काय DM म्हणजे धनंजय मुंडे का तो? DM इज द एलिमेंटल छोटूसा मास. फिजिक्स मध्ये मास इज एम, ते छोटूसा इज DM. फिजिक्स मध्ये सागर इज अ बॉडी. एस फॉर सागर, कॅपिटल एस फॉर सागर, तर DS फॉर छोटूसा सागर. कारखेले, के फॉर कारखेले, तर DK छोटूसा DK इज एलिमेंटल तुकडा ऑफ एक छोटूसा केस इज फॉर DK. कहना क्या चाहते हो, पूछना क्या चाहते हो, एनी फन कॅन हॅपन इन द ऑनलाईन टीचिंग. ठीक आहे, बट नो इश्यू. व्हॉट एव्हर द डाऊट इज देअर, त्याने विचारला प्रामाणिकपणे डाऊट्स विचारत जा. व्हॉट एव्हर इज द सिच्युएशन यू मस्ट अंडरस्टँड. चला कॉन्सन्ट्रेट ऑन द बोर्ड, इथपर्यंत आपण आलो. सो प्यारे बच्चों, MI ऑफ DM अबाउट एक्स काढला आणि ते सगळे गोळा करून MI ऑफ बॉडी अबाउट एक्स आला. एकदा स्क्रीनशॉट घ्या बरोबर, म्हणजे मी ते पुसतो. स्क्रीनशॉट घ्या. झालं? चलो. सो बेटा आता पुढे एकदम सिमिलर फॅशनने वी कॅन राईट, आपण सिमिलरली घेऊ शकतो. बघा बेटा लक्ष द्या, वी कॅन सेव्ह द टाइम. आणि आता आपण सिमिलरली बोलू शकतो. हाच एक छोटासा प्रॉब्लेम आहे, ऑफलाईन टीचिंग असतं. तुम्ही तुम्हाला सगळ्यांना एका सुरात गाणं म्हणायला लावलं असतं, बोला MI ऑफ बॉडी अबाउट वाय ऍक्सिस. मग तुम्ही लगेच एका ताला सुरात बोलले असते, गुरुजी अबाउट वाय इज IY इज इक्वल इंटिग्रेशन DM इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस इज X. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया MI ऑफ बॉडी, बरं का, डायरेक्टली बॉडीचा अबाउट X झाला. आता वाय ऍक्सिस तुम्ही सर्वजण काय बोलले असते? सर इट इज I, त्याला सफिक्स Y. इंटिग्रेशन ऑफ मास म्हणजे DM गुणिले परपेंडिक्युलर डिस्टन्स काय बेटा इथे X है की नाही. वाय ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय X, सो इट्स X स्क्वेअर. सिमिलरली मी तुम्हाला विचारलं असतं, प्यारे बच्चों व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट Z ऍक्सिस, है की नाही. Z ऍक्सिस, द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम Z इज R. मग तुम्ही मला काय बोलले असते, सर मोमेंट ऑफ इनर्शिया इज R, अबाउट Z पाहिजे तर सफिक्स Z इज इक्वल टू इंटिग्रेट ऑल मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. एलिमेंटल मास इज DM, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज R स्क्वेअर. डन. आता हे खालचं पुसतो बिकॉज यू हॅव अ स्क्रीनशॉट ऑफ दिस, राईट. आता लक्ष दे. आता दिस इज इक्वल टू, आता फक्त याला सोडवायचं कसं बघा, इंटिग्रेशन ऑफ, मी याला व्यवस्थित लिहितो फक्त,
नाही असंच ठेवतो, चल काय अडचण नाही, बघ लक्ष दे. डीएम हा जो आर स्क्वेअर आहे, लुक एट द ज्योमेट्री ऑफ द डायग्राम, कम ऑन, लुक एट द ज्योमेट्री ऑफ द डायग्राम. प्यारे बच्चों, आर यू सीइंग राइट एंगल ट्रायंगल ओव्हर हियर? ठीक ठीक ठीक. आता बघ बरं का, याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे? आर. बेटा हा एक्स तर हा एक्स, हा एक्स तर हा एक्स बघणार आहोत. ठीक ठीक, तेवढं डिस्टन्स आहे. हे एक्स, ते बघ हे एक्स. In that right angle triangle, is every one of you seeing that R is the hypotenuse? Okay. मग आता बघ ना, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर आहे की नाही? आर स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो आर स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघ हा एक्स तर हा एक्स, हा वाय तर हा वाय. इट हॅज बिकम पॅरलेलोग्राम. इट हॅज बिकम पॅरलेलोग्राम. थोडस असं दाखव जरा, थोडा अजून चांगला फील येईल. चिक 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 चिक, तर बरं दिसतंय. व्हेरी गुड डायग्राम सर. सो बेटा हा वाय, हा डायग्राम कशी असते तरी म्हणायचं व्हेरी गुड. मला थोडंसं बूस्ट करायचं, माझा आत्मविश्वास थोडासा वाढवायचा, ठीक आहे ना, म्हणायचं व्हेरी गुड डायग्राम. सो बेटा दिस इज इक्वल टू दोन सुट्टे सुट्टे इंटिग्रेशन लिहू फक्त आपण. इंटिग्रेशन डीएम इंटू एक्स स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन डीएम इंटू वाय स्क्वेअर. ओके. सो बेटा इंटिग्रेशन डीएम इंटू एक्स स्क्वेअर कोण आहे? आई वाय प्लस इंटिग्रेशन डीएम इंटू काय चाललंय हे? अच्छा, डीएम इंटू वाय स्क्वेअर. अच्छा, तो मगाशी केलं होतं आपण, राईट? इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू वाय स्क्वेअर मगाच्या स्क्रीनशॉट मध्ये होता ना. इट वॉज नथिंग बट आई एक्स. इट वॉज नथिंग बट आई एक्स. सो आई झेड इज इक्वल टू आई एक्स प्लस आई वाय. आई झेड इज आई एक्स प्लस आई वाय. किती गरीब आहे, म्हणून तुम्ही तुला म्हटलं की हा एक्झाम मध्ये येणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना हाच आवडत असेल, सर लय भारी आहे की नाही? सो बेटा आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. लक्ष द्या, याला मी ऍक्च्युली आय झेड लिहितो, याला आय वाय लिहितो आणि याला आय एक्स लिहितो. ओके. हा डायग्राम मध्ये ना एक्स वाय झेड पेक्षा आता काय लिही, आय एक्स आय वाय आणि आय झेड अपडेट कर त्याला. स्क्रीनशॉट घ्या फटाफट. ओके टाइप करा इफ एव्हरीथिंग इज ओके. एव्हरीथिंग इज ओके ना? चला आता खेळायला सुरू करायचं फॉर्म्युला सोबत. ओके. मला तसं वाटतं की सगळ्यांना हे समजलंय. फटाफट रिप्लाय करा सर. येस सर, ओके, एव्हरीथिंग इज ओके. पुढे जायला देअर मस्ट बी सम इंटरॅक्शन. डन. ओके. सो वी हॅव सीन पॅरल ऍक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पॅरल काय होता? आय ओ अबाउट एनी पॉइंट ओ बॉडी फिरली तर आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आणि परपेंडिक्युलर काय? आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. कम ऑन, आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. X and Y are in the plane of the body and Z is perpendicular to the plane of the body. चला आता मस्तपैकी खेळायला सुरू करू. यांचा वापर कसा करायचा? ओके. आता तुम्हाला मजा येईल की सर येस, आणि त्यांनाच मजा येईल ज्यांना फील आलाय एक्स वाय इनसाइड हा परपेंडिक्युलर, पॅरल मध्ये आय ओ इज आय सी प्लस एम एस स्क्वेअर. ओके. चलो, सो एक गोष्ट तुम्हाला कळाली की 2D आणि 3D अशा दोन्ही बॉडीसाठी पॅरल चालतो, पण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम फक्त 2D साठी चालतो, कारण की एक्स अँड वाय इन द प्लेन ऑफ द बॉडी आणि झेड इज परपेंडिक्युलर इन दिस वे. चलो, सो झेड म्हणजे काय माहिती काय? हे 1 2 3 एक नाव आहेत. एक्स वाय झेड हे नावं दिले आपण. त्याला आपण 1 2 3 असंही बोलू शकतो. मी जे मटेरियल तुम्हाला दिलंय त्यामध्ये यू कॅन सी 1 2 परपेंडिक्युलर इज 3. चलो, लेट्स स्टार्ट प्लेइंग विथ ऍप्लिकेशन्स ऑफ परपेंडिक्युलर अँड पॅरल ऍक्सिस थेरम्स. ओके. यांचे खरे ऍप्लिकेशन्स वापरायचे कसे? ऍप्लिकेशन्स ऑफ parallel and perpendicular axis theorem. ऍप्लिकेशन्स वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स आहेत बेटा. सगळ्यात पहिला आहे रॉड. ओके.
ही जर का सिक्वेन्स नोटबुक व्यवस्थित नंबर 1 रॉड. प्यारे बच्चों रॉड इज 1D एक डायमेन्शनल. जेव्हा आपण वी आर कन्सिडरिंग रॉड ना बेटा इट्स 1D एक डायमेन्शनल येतो. म्हणजे एक डायमेन्शन घ्यायचं त्याचं घेताना. चलो 1D. तर बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यामध्ये काय करू छोटा रोमन 1 करू. छोटा रोमन 1 mi of rod moment of inertia of rod passing through its center. हे सगळे शब्द हे वाक्य तुला बोलता यायला पाहिजे. ज्याला हे बोलता येईल त्याची तेवढी कॉन्सेप्ट क्लिअर आहे. ज्याला बोलता येईल मोमेंट ऑफ इनर्शिया आता मी पुढे चित्र काढणार जे लिहिलंय त्या अकॉर्डिंगली. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड रॉडला फिरवायचं आपल्याला. रॉड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ऍक्सिस कोणता ऍक्सिस पासिंग थ्रू its center passing through its center and perpendicular to it. बघ काय लिहिलंय मी मला एमआय पाहिजे रॉडचा अबाउट द ऍक्सिसच्या अबाउट की विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर. तो सेंटर मधून जातोय त्याच्या पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट. म्हणजे रॉड हॉरिझॉन्टल असेल तर ऍक्सिस हॅज टू बी परपेंडिक्युलर. रॉड व्हर्टिकल असेल तर ऍक्सिस हॅज टू बी लाईक धिस. नाही सपोज हा रॉड आहे तर मला एमआय पाहिजे पासिंग थ्रू सेंटर म्हणजे जिथं पकडलंय मी लेटेस्ट इट इज सेंटर पासिंग थ्रू सेंटर अँड ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन किंवा परपेंडिक्युलर टू इट. बघणार आहो याला परपेंडिक्युलर ऍक्सिस पेन कसा फिरणार रॉड कसा फिरणार माझा क्लिअर आहे इन दिस वे अबाउट दिस ऍक्सिस. समजा रॉडच उभा आहे तर ऍक्सिस हॅज टू बी पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट. माझा बोट ऍक्सिस आता कसा फिरणार क्लिअर आहे. सो इन जनरल एक डायग्राम काढतो आणि हा बेसिक फॉर्म्युला आहे यू टू रिमेंबर. बरोबर का समजा हा रॉड आहे 1D एक डायमेन्शन म्हणायचं नाही सर लेंथ आणि ब्रेथ. तो फार पातळ आहे थिन रॉड. ओके रॉड कंसात मी तुला लिहितो व्हेरी थिन. तो खूप पातळ आहे थिन अँड हेन्स इट इज कन्सिडर टू बी 1D. तो लई पातळ आहे 1D पण तरीही झाला ना 2D. आपण त्याला झूम केलं आपण त्याला नाही मग एकदम बारीक मी अशा रॉड काढीन मग चूक काय कळेल डोळे फाडून बघावं लागेल त्याला. ओके झूम केला मॅग्निफाय केला त्याला ठीक आहे ना साहिल मॅग्निफाय केला त्याला इट्स 1D म्हणून तो लिहितोय मी एवढ्या शब्दांमध्ये. अच्छा बेटा पासिंग थ्रू सेंटर आणि असा फिरणार ना हा ऍक्सिसच्या भोवती फील आला ऍक्सिस व्हर्टिकल आहे रॉड असा फिरल हॉरिझॉन्टली क्लिअर आहे. आता बघ बर का आई हा सेंटर ऑफ मास आहे रॉडचा काय बेटा ओके सी लिहितो आपण त्याला सेंटर ऑफ मास. तर तो जो फॉर्म्युला आहे आयसी तर बेटा ह्या केसमध्ये हा जो फॉर्म्युला आहे आयसी मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट ml²/12 पाठ करायचा ml²/12. अच्छा सर यल काय लेंथ ऑफ द रॉड कम ऑन व्हॉट इज यल लेंथ ऑफ द रॉड व्हॉट इज यल बेटा यल इज द लेंथ ऑफ द रॉड यल इज द लेंथ ऑफ द रॉड. ऑब्वियस आहे this much will be L/2 applications करताना ठीक आहे अर्धी लेंथ L/2 अर्धी लेंथ L/2 स्क्रीनशॉट घ्या. चला आता ऍप्लिकेशनचा खरा खेळ सुरू झाला. हा जो रॉड होता आहे सेंटर मधनं फिरला फेसिस लोकांनी याचा फॉर्म्युला दिला. आता ह्या रॉडला इथे नाही मला ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरवायचा. मी मगाशी इथून फिरलो ना चिक 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 चिक. आता मला ह्याच्या भोवती फिरवायचा तर कसा फिरेल हा बघ ना अख्खा पेन असं फिरेल कळलं. सो नंबर टू
is mi of rod about the axis passing through not center, one of its ends. Passing through its end. नीट लक्ष द्या. passing through its end and perpendicular to it. मग इकडचा एंड असेल ना तर इकडचा एंड असेल, कोणता तरी एक एंड असेल, राईट. आता लक्ष द्या. सो बेटा, I will draw a diagram like this. हा रॉड आहे आणि मला हा माहिती आहे. ओके, ओमेगाने फिरला हा, तुम्हाला हा माहिती आहे आयसी विच इज ml स्क्वेअर बाय 12. जरा इथे लिहितो. दिस आयसी आय नो प्यारे बच्चों विच इज ml स्क्वेअर बाय 12. याला डब्बा करतो. चलो, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता एक हा आयसी मला कोण पाहिजे बेटा? मला कोण पाहिजे? एक एंड. सिलेक्ट करूया, हा नाही तर हा. मी हा एंड सिलेक्ट केला, ठीक आहे ना. आता मला रॉडला ह्या एंडच्या बोट फिरवायचंय. आय एम इंटरेस्टेड इन रोटेटिंग दिस रॉड अबाउट दिस एंड. मग ह्या पॉइंटला मी म्हणू का ओ दिस वॉज द सेंटर ऑफ मास सी. हा फॉर्म्युला माहितीये, याच्या भोवती काढायचंय. हेच तर आपलं कालपासून आत्ताशी चाललंय. आत्ताशी पहिलं ऍप्लिकेशन आलं. हा माहितीये, याच्या भोवती फिरवायचा रॉड आता, राईट. सो ह्या दोन पॅरल ऍक्सिस मधलं हे जे डिस्टन्स आहे किती आहे? इट्स L/2. क्लिअर आहे बेटा? यू आर क्लिअरली ऑब्झर्विंग. अर्ध आहे ना, लेंथ L असते, सो दिस इज L/2. सो आता ह्या ऍक्सिसच्या भोवती पाहिजे तर पॉइंट O च्या मधून जाणारा जो ऍक्सिस आहे त्याच्या भोवती असलेला जो यम आहे त्याला काय म्हणणार आपण? यम इज आय, त्याला सफिक्स लिहिला ओ. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ. ओके, आता आपल्याला माहिती आहे बाय पॅरल ऍक्सिस थिअरम, IO is IC प्लस MH स्क्वेअर, आहे का नाही? तो जो H होता वॉज डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस. H काय होता? डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस. ऑलवेज रिमेंबर, H is the distance between parallel axis. So दोन पॅरल ऍक्सिस मधलं डिस्टन्स कोण आहे? हिअर इट इज L/2. कम ऑन, हिअर इट इज L/2. सो देअरफॉर इथे काय होईल बेटा? IO इज इक्वल टू, बघ बरं का, हा IO इज इक्वल टू IC, जो आपल्याला माहिती आहे मेन फॉर्म्युला, विच इज ml स्क्वेअर बाय 12. माहिती आहे, प्लस m इज द मास ऑफ द रॉड, थिन 1D. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, कॅपिटल M L, त्याला मास आहे, लेंथ L 1D, बस याच गोष्टीत त्याला M. तो जो H आहे तो H किती बेटा? L/2. सो H चा स्क्वेअर म्हणजेच L/2 चा स्क्वेअर. झालं. मग याला जर का सोडवलं तर दिस इज इक्वल टू M L स्क्वेअर बाय 12 प्लस M L स्क्वेअर बाय 2 दुने 4. विदाउट वेस्टिंग टाइम, विथ युअर परमिशन, मला आन्सर माहिती आहे. लिहू का डायरेक्ट आन्सर? बघ, LCM घे 12. सो दिस विल बिकम, खाली 12 होईल, 12 ने गुणलं, सो 1 ml स्क्वेअर प्लस 4 त्रिक 12, 3 ml स्क्वेअर होईल, 4 ml स्क्वेअर अपॉन 12, 4 एक 4, 4 त्रिक 12, ml स्क्वेअर बाय 3. ठीक आहे ना, व्हेरी बेसिक मॅथमॅटिक्स. क्रॉस मल्टिप्लाय करून सोडवा, ज्याला नाही जमणार त्याने. ml स्क्वेअर बाय 3, हा I, मी त्याला सफिक्स एंड लिहितोय. तुमची परमिशन असेल तर त्याला सफिक्स काय लिहितो? एंड. ओके प्यारे बच्चों, I एंड इज ml स्क्वेअर बाय 3. कम ऑन, I एंड असं म्हणूया आपण. I एंड इज ml स्क्वेअर बाय 3. रॉड आला ना, रॉड वेगवेगळ्या बॉडीज आहे. सगळ्यात पहिली बॉडी रॉड आहे, रॉड साठी आयसी, म्हणजे रॉड हॉरिझॉन्टल पासिंग टू सेंटर, याच्या भोवती असा फिरणार, तर तो फॉर्म्युला आहे ml स्क्वेअर बाय 12. आणि आता हाच रॉड इथे नाही, पण समजा ह्या एंडच्या बोट किंवा ह्या एंडच्या बोट असा फिरवायचा आहे, बरं का. रॉड कसा फिरेल? तर हे उत्तर
आहे I एंड ml स्क्वेअर बाय 3. ओके टाईप करा. पुढे जाऊया हे पुसून. मग क्वेश्चन असेल तर माईक अनम्यूट करा, माझ्याशी बोला. डन. बोला पटकन. चलो. सो रॉडच्या बाबतीत 2 गोष्टी झाल्या. आता बॉडी चेंज. पहिला झाला रॉड. आता दुसरा नंबर आहे रिंग. सेकंड इज रिंग. नोटबुक मध्ये इथं लिहायचंच आहे. उद्याच्या लेक्चरला सांगाल की मी सेपरेट एक कॉलम बनवायचा आहे आणि त्या कॉलम मध्ये सगळं व्यवस्थित फॉर्म्युले जसे गणिताचे असतात ना तसे सगळे फॉर्म्युले शेवटी लिहायचे बरं तुम्हाला. चला आता रिंग घेऊया आपण. रिंग नंबर 2 सेकंड बॉडी. पहिला झाला रॉड, दुसरी बेटा रिंग. रिंग साठी सुद्धा 2 गोष्टी असणार. जसं रॉड साठी त्याचं मास m होतं आणि त्याची लेंथ l होती, तसं रिंग साठी आता अच्छा रिंग इज 2D. रॉड कसा 1D होता, रिंग ही 2 डायमेन्शनल आहे ना. किंवा हॉरिझॉन्टल सर्कल किंवा व्हर्टिकल सर्कल. रिंग इज 2D ऑब्जेक्ट. रिंग इज 2D ऑब्जेक्ट. आता ह्या रिंगला मास आणि रेडियस r बस या 2 गोष्टी आहेत. ओके. ती रेडियस सुद्धा म्हणजे ती रिंग इतकी पातळ आहे ना, एखादी जी वायर असते तिला अशी गोल फिरल्याची रिंग आहे. अँड एकदम एकदम छोटी रिंग काढली तरी पण 1D होईल. येस. ते 1D आणि 2D मध्ये काही कन्फ्युजन तयार नको करू. मी 1D आणि 2D फक्त याच्यासाठी बोलतोय की बस तुमचं व्हिज्युअलायझेशन व्हावं. देर इज नो कन्फ्युजन इन दॅट. फक्त व्हिज्युअलाइज होण्याकरता मी 1D 2D बोलतोय. चला रिंग आहे, मास आणि आर. ओके. सो बेटा मी पहिला आकडा टाकतो. जो फॉर्म्युला तो लिहितो MI मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग. ऑब्वियसली ती थिन आहे. MI ऑफ रिंग about axis passing through its center. Passing through its center. ओके. तिच्या सेंटर मधून. अँड पुढचं खूप इम्पॉर्टंट आहे. अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो फिजिसिस्ट लोकांनी कॅल्क्युलेट करून आपल्याला दिला. MI ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. सेंटर मधून आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं बोलताना तुला डायग्राम जमली पाहिजे. आता सगळ्यात आधी रिंग काढूया आपण. झाली रिंग. ओके. व्हेरी गुड डायग्राम सर, व्हेरी गुड डायग्राम. ओके. दिस इज द रिंग. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस दॅट पासेस थ्रू इट्स सेंटर. त्याचं सेंटर आहे इथं. मग हा ऍक्सिस. ओके. याच्या भोवती रिंग फिरतीये. ओके. I see. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तिचं प्लेन हॉरिझॉन्टल आहे ना, रिंग अशी फिरेल ना. क्लिअर आहे. ऍक्सिस व्हर्टिकल, त्याच्या भोवती रिंग अशी फिरेल. तर हा IC आहे बेटा MR स्क्वेअर. काय हा IC MR स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. झालं. चला आता लक्ष द्या. आता मोमेंट ऑफ इनर्शिया मला पाहिजे. ह्या रिंगच्या सेंटर झालं, पण हीच रिंग माझ्याकडे एखादी रिंग सापडते का बघतो मी. चला. दिस इज द बेनिफिट ऑफ टेकिंग क्लासेस ऍट होम. एका मिनिटात रिंग सापडली. जादू. असं केलं लगेच रिंग आली. लक्ष दे. हे बघ रिंग. मला फॉर्म्युला कोणता माहितीये. हे बघ त्यांनी आपल्याला कोणता फॉर्म्युला दिला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस दॅट पासेस थ्रू सेंटर ऑफ द रिंग. रिंगचं बघ सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तिचं प्लेन कसं आहे बघ ना हॉरिझॉन्टल आणि ऍक्सिस कसं आहे परपेंडिक्युलर. हा फॉर्म्युला मला माहिती आहे कोणता.
रिंग अशी फिरली. ऍग्री. तर हा फॉर्म्युला मला माहिती एम आर स्क्वेअर. डन. आता मला पुढे करायची ऍप्लिकेशन. नंबर 2 करतो मी आता. स्क्रीनशॉट झाला. नंबर 2 हे खरं ऍप्लिकेशन आहे. एम आय बघ बरं का आता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस. आता मला सेंटर मधून जाणारा नकोय. आय एम नॉट इंटरेस्टेड. आय एम नॉट इंटरेस्टेड टू मूव्ह इट ऍट द सेंटर. मी इंटरेस्टेड आहे बेटा अबाउट द टेंजेंट. कुठे इंटरेस्टेड आहे मी? मला तिला चीक 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 इथे मी पॉइंट ओ लिहितो बरं का. आणि ह्या पॉइंटच्या अबाउट मला फिरवायचंय. गेटिंग. सो अबाउट द टेंजेंट, दॅट टेंजेंट इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मी 2 टेंजेंट काढू शकतो रिंगला. ते बघ रिंग आहे. मी एक टेंजेंट परपेंडिक्युलर टू प्लेन काढू शकतो अशी, आणि एक टेंजेंट अशी काढू शकतो. ऍग्री. दिस इज दी हाऊ वी मस्ट गेट फील इन द फिजिक्स, इमॅजिनेशन इन द फिजिक्स. हे बघ ना, ही टेंजेंट कशी आहे? तिच्या प्लेन मध्ये झाली ना. बघ ना, रिंग पण ऑरिजेंटल आहे, टेंजेंट पण ऑरिजेंटल आहे. आता ही कशी टेंजेंट झाली? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, एकदम प्रॉपर. सो एकदा परपेंडिक्युलर वाला कडा आपण. एम आय ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स टेंजेंट, पासिंग थ्रू इट्स टेंजेंट. कशी आहे ती टेंजेंट? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. एम आय ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू टेंजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके. पासिंग थ्रू इट्स टेंजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. हा जरा गॅप कमी करू. टेंजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन हा पाहिजे. मग आता बाय पॅरल ऍक्सिस थेरम वी कॅन डू इट, राईट. 2 ऍक्सिस मधलं हे जे डिस्टन्स आहे बरं का, तो जो एच असतो तो कोण आहे बेटा इथे? आर. सो कॅन आय से बाय पॅरल ऍक्सिस थ्योरम, नेहमी डब्बा करा फॉर्म्युला, आय ओ इज आय सी प्लस एम एच स्क्वेअर, राईट. सो आय सी हा तर मला माहिती आहे, मगाशीच आपण काढला. धिस आय सी इज एम आर स्क्वेअर. ऍग्री. ओके. सो प्यारे बच्चों, एम आर स्क्वेअर प्लस एम इज द मास ऑफ द रिंग, आणि एच काय आहे? एच इज आर ओव्हर हिअर. ओके. दॅट एच मगाशी कसा त्या रॉडच्या बाबतीत आलता L/2. सो एच इज आर, है की नाही? एच इज आर. सो एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर 2 MR स्क्वेअर. मजा आली का नाही? आता नीट लक्ष दे. मी काय करतो तुम्हाला कळण्यासाठी, तुमची इच्छा असेल तर तुमच्या परमिशनने, तुम्हा सर्वांच्या साक्षीने, आई त्याला सफिक्स टॅन्जेंट, नीट लक्ष दे बरं का. आपण आई एंड लिहिला होता, आपण लक्षात ठेवायला केलं आई एंड mL²/3 पाठ करताना. आता बघ बरं का बेटा, आई टॅन्जेंट ही कशी आहे? परपेंडिक्युलर. म्हणून मी तिला असं करतो, आई टॅन्जेंट परपेंडिक्युलर. हे बघ बाबा, तुझी इच्छा असेल तर, नाहीतर राहिलं आई टॅन्जेंट परपेंडिक्युलर, आई टॅन्जेंट परपेंडिक्युलर 2 MR स्क्वेअर. स्क्रीनशॉट घ्या. आई टॅन्जेंट परपेंडिक्युलर 2 MR स्क्वेअर. झालं? ओके. आता लक्ष दे. नाव आय एम इंटरेस्टेड इन फाइंडिंग अबाउट डायमीटर, मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग साठी अबाउट डायमीटर. सो आता हे पुसतो. आता मला डायमीटरच्या अबाउट पाहिजे बरं का. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट axis passing through its diameter किंवा about diameter. Moment of inertia of ring about axis passing through its diameter. Very important. ओके. आता रिंगचा कोणताही डायमीटर, नीट लक्ष दे. रिंगचा कुठलाही डायमीटर घे ना, एव्हरी डायमीटर विल बी इन द प्लेन ऑफ द रिंग. ऍग्री. एव्हरी डायमीटर विल बी इन द प्लेन ऑफ द रिंग. स्टार मार्क करून मी लिहितो. बघणार आहोत थोडा फीलचा विषय.
every diameter will be in the plane of the ring. कोणताही डायमीटर घे ना, इट इज व्हेरी बिग कॉमन सेन्स. एव्हरी डायमीटर विल बी इन द प्लेन ऑफ द रिंग. आता बघ, ही रिंग घेतली मी. अरे 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 लय घाण झाली. ठीक आहे, ही रिंग घेतली. आता बघ बरं का बेटा, मला पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस दॅट पासेस थ्रू डायमीटर ऑफ द रिंग. आता मला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पहिल्यांदा, आता अशी परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आला. सर का परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम? तुमच्या मनात पडलेलं क्वेश्चन मी सांगतो. सर का बरं, पॅरलल का नाही? अरे बच्चों, ड्रॉ 3 ऍक्सिस. हे बघा सेंटर आहे, हे बघा सेंटर आहे. 3 ऍक्सिस ड्रॉ करा. चेक. हे बघा एक्स, हा इकडे तुमच्याकडे येणारा वाय, असं दाखवतो आपण. ऍग्री? आणि हे बघा झेड. ऍग्री? मग आता ह्याच्या अबाउट आय झेड, एक्सच्या अबाउट आय एक्स, आणि याच्या अबाउट आय वाय. ऍग्री? सो बेटा आपल्याला माहिती आहे आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. बेटा लक्ष द्या, जो आय झेड आहे हा तर सेंटर ऑफ मास आहे, राईट? रिंगचा सेंटर आहे ना. सो हा तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आय झेड वॉज आय सी. आणि जो आय एक्स आहे ना बेटा, त्याला मी लिहू का आय डायमीटर? आय वाय लिहू का आय डायमीटर? सो लई जोड जायला लागला. नाही राव. अरे बघ ना, ही जी रिंग आहे, रिंग मध्ये हजारो डायमीटर्स येतील. चेक 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 चेक, हजारो डायमीटर्स. त्यापैकी मी 3 ऍक्सिस जेव्हा काढतो, तर तेव्हा मी काय पकडतो? हॉरिझॉन्टल हा एक्स, हा वाय. हे बघ ना, हा एक्स आणि हा वाय, आणि त्याला परपेंडिक्युलर हा झेड. तर एक्स आणि वाय इन द प्लेन ऑफ द रिंग. हे तर तुम्हाला मी आधीच बोललो होतो. दिस एक्स अँड वाय इन द प्लेन ऑफ द रिंग. सो एक्सच्या बोट एम आय आय एक्स, वायच्या बोट एम आय आय वाय. ते दोघे डायमीटरच झाले ना, हे दोघे डायमीटरच झाले ना. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. हा, मग आता बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, लक्ष दे, बाय परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, आय झेड वरचा इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. झालं. मग जो आय झेड आहे तो इथं कोण आहे? आय सी, जो आपल्याला माहिती आहे ऍक्च्युली, इज इक्वल टू आय एक्स कोण आहे बेटा? आय डी प्लस आय वाय कोण आहे? वन्स अगेन आय डी. हे दोन्ही पण काय झाले? डायमीटर. सो आय सी मला माहिती आहे बेटा, एम आर स्क्वेअर इज इक्वल टू आय डी प्लस आय डी. काय झाला? 2 आय डी. देअरफॉर आय डायमीटर आय डी, बघ बरं का, आय डायमीटर आय डी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. ओके, हा 2 गुणिलेचा भागिले झाला. आय डायमीटर एम आर स्क्वेअर बाय 2, आय डायमीटर एम आर स्क्वेअर बाय 2. फटाफट ओके टाइप करा, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड दॅट एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ओके. तिसरं थांब थांब, तिसरं आता स्क्रीनशॉट घे. बरोबर ना? येस, आता स्क्रीनशॉट घे. ओके, टाइप ओके, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग इज ओके. अजून एक शेवटचं घेऊन स्टॉप करू. कम ऑन. इज एव्हरीथिंग गोइंग ओके? इज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग ऑफ धिस? चला आता यातलं लास्ट घेऊ आपण. फोर्थ वन. Mi of ring about the axis passing through its tangent, मगाची जी टँजंट होती, मगाशी जी टँजंट घेतली ती अशी घेतली होती ना, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता टँजंट मी अशी घेतो. ठीक ठीक, ही अशी कुठली टँजंट इन द प्लेन ऑफ द रिंग आहे, कळलं का? मगाची होती व्हर्टिकल, आता मी घेतोय हॉरिझॉन्टल इन द प्लेन ऑफ द रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स टँजंट. मगाची परपेंडिक्युलर होती, आता मी लिहितो टँजंट इन इट्स प्लेन. ओके, तिच्या प्लेन मध्ये अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स टँजंट इन इट्स प्लेन. मग आता बघ, ही रिंग आहे आपली. ओके, ही जी रिंग आहे, तर ह्या रिंगची एक अशी टँजंट पाहिजे जी तिच्या प्लेन मध्ये. सो मी हॉरिझॉन्टली कशी दाखवू? याशी दाखवू. समजा हे बघ, समजा पासिंग थ्रू सेंटर हा ऍक्सिस असा आहे बरं का.
आणि ती टँजंट इन इट्स प्लेन इज लाईक दिस. गेटिंग? हा पॉइंट ओ, हा पॉइंट सी. आता बघ, दिस पॉइंट इज आय ओ. ओके, आणि दिस इज युअर आय सी. बट प्यारे बच्चों, दिस आय सी विल बिकम आय डी. फटाफट यस टाईप करा, फील यायला पाहिजे, नाही तर सगळा खेळ वाया गेला. इकडे लक्ष दे. सर तुम्ही म्हणाल आय सी तर हा होता. बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर हा एम आर स्क्वेअर रिंग साठी. बट आता मी जो आयसी लिहिला तर याला मी व्हर्टिकलच्या ऐवजी हॉरिझॉन्टल केला तर तो डायमीटरच्या थ्रू पास होईल ना. यस टाईप करा फटाफट. हे बघ, ऍग्री. व्हर्टिकल वाला आयसी हॉरिझॉन्टल केला तर त्याला मी आयडी बोलणार ना. कम ऑन, इज एव्हरीबडी ऍग्री? पटपट बोला. व्हर्टिकलच्या ऐवजी त्याला हॉरिझॉन्टल केलं तर तो आयसी आयडी होईल. पटापट बोला, पटापट बोला. डन. आयडी झाला तो. क्लिअर आहे ना. तो जो आयसी तो आयडी बनला. इट्स नॉट आयसी ऍक्च्युअली जो आपण पाहिला. सो डोंट गेट कन्फ्युज. तो आय डायमीटर बनला आता कारण तो हॉरिझॉन्टल झाला, इन द प्लेन ऑफ द रिंग आला. राईट. आता पुढे बघ, हे जे दोन पॅरल ऍक्सिस आहे ह्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे बेटा ते ऑब्विसली दॅट एच इज नथिंग बट आर. आहे की नाही? इज नथिंग बट आर. अच्छा, मग आता बाय ऑब्विस आहे पॅरल ऍक्सिस थेरम लावणार आपण. सो बाय पॅरल ऍक्सिस थिअरम, बाय पॅरल ऍक्सिस थिअरम. काय पॅरल ऍक्सिस थिअरम? आय ओ इज आय सी प्लस एम एच स्क्वेअर. है कि नहीं? सो प्यारे बच्चों, आई ओ इज आई सी, तो आई सी इज आई डी. जो आई सी असायचा तो आता आई डी बनला, तो आई डी बनला प्लस एम इंटू एच इज आर, एच इज आर, एचच्या स्क्वेअरच्या ऐवजी आर स्क्वेअर. आय डायमीटर आत्ताच केला आपण. आय डायमीटर एम आर स्क्वेअर बाय 2 पाठ व्हायला पाहिजे आता. आय डायमीटर इज एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युले ऑटोमॅटिक पाठ होतील, प्रॅक्टिस करा. एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर, एक एम आर स्क्वेअर अधिक 2 एम आर स्क्वेअर झाले 3 एम आर स्क्वेअर अपॉन 3 एम आर स्क्वेअर बाय 2 किंवा 3/2 एम आर स्क्वेअर, जसं पाठ करायचं तसं पाठ करा. तर आता आय टँजेंट बघ तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी लिहितो आय टँजेंट, वरती लिहितो पॅरल, आणि असं पाठ करूया आपण. आय टँजेंट हे स्वतःसाठी, हे कुठं आपल्याला कोणाला दाखवायचंय? कोणी तुला कधी प्रूफ विचारणार नाही याचं. दिस इज फॉर युअर कॉन्सेप्च्युअल लर्निंग. सो मगाशी मी लिहिलं होतं आय टँजेंट परपेंडिक्युलर, आता मी लिहिला आई टेंजेंट पैरेलल 3/2 एम आर स्क्वायर. सो प्यारे बच्चों, आई टेंजेंट परपेंडिक्युलर 2 एम आर स्क्वायर. डन. स्क्रीनशॉट घ्या. बाकीचा पाठ आपण उद्या बघू. तर आज 2 ऑब्जेक्ट शिकलो आपण. रिव्हिजन इतकी मस्त परफेक्ट करायची. टोटल 6 फॉर्म्युले नवीन तयार झाले. पहिला होता रॉड. रॉड साठी 2 गोष्टी. रॉड साठी आणखी एक गोष्ट जरा मला तुम्हाला द्यायची राहिली. सगळेजण एक काम करणार का? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, इनफॅक्ट ते पुस्तकात कुठेही नसतं, नाहीये. पण सर्वांनी रॉडच्या बाबतीत ना एक 1 2 3 घ्या रॉडच्या बाबतीत. दिस वॉज 4th ऍक्च्युली रिंगचा 4th नंबर. जरा व्यवस्थित टाकत चला. या किरकोळ गोष्टी त्या नंबर विंबर हा नोट्स लिहिताना व्यवस्थित लिहा. रॉडच्या बाबतीत एक तिसरा आकडा टाकून तुम्हाला काय करायचंय, कारण की एमसीक्यू सीईटीला विचारलं होतं, त्यावर मला ते आठवलं की बेटा जो पहिला आकडा रॉड आपण शिकलो होतो, ROD रॉड, ओके, विच इज व्हेरी थिन 1D, याचा फील येईल तुम्हाला आता. तो एक डायमेन्शनलचा नेमकं काय सगळा विषय आहे का आता. तर बेटा रॉड हा खूप पातळ आहे बरं का, खूप पातळ. त्याला मॅग्निफाय करत आपण असं दाखवलाय, तो असा नसतो. ओके, लय पातळ येतो. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुला कधी विचारला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ऍक्सिस, नीट आहे का? न्यूमेरिकल्स मध्ये असं फसवलं होतं त्या सीईटी मध्ये. अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू about axis passing through
passing through its plane, passing through its center असंही बोलू शकतात. passing through its center parallel to its plane असली तुम्ही parallel to its plane. मग अशी आठवा आपण रॉड हॉरिझॉन्टल घेतला होता, ऍक्सिस व्हर्टिकल घेतला होता. आता इथे काय आहे बघ, MI of rod about the axis passing through its center but parallel to its plane. Answer is 0. Answer is 0. आता बघ लक्ष दे. So in this way they are asking. बरं का, हे बघा सेंटर. ओके, सो प्यारे बच्चों, this IC is 0. अच्छा सर, why 0? तर there is no mass distributed away from the axis of rotation. ऍक्सिस पासून जितका मास हवे तेवढा MI ज्यादा. मी बोलतो ना रिंगच्या बाबतीत सगळ्यात ज्यादा, कारण की ऍक्सिस पासून सगळं मास लांब आहे. इथे काय झालं, सगळं मास ऍक्सिसला चिटकलंय. दॅट्स वाय IC 0. सगळं मास ऍक्सिसला चिकटलंय. आता कोण विसरल तुमच्यापैकी? अख्खं मास ऍक्सिसला चिटकलंय, हवे अजिबात नाहीये. स्क्रीनशॉट घ्या आणि हे तिसरं टाका त्याला. ओके, डन.